मला एक सांग, तू कधीपासून या मीडियावाल्यांना घाबरायला लागलीस? त्या नेहाला मीडियावाली समजून तू किती बोललीस. आणि खरं सांगू, तुझ्या त्या ओरडण्यामध्ये दरारा नव्हता, फक्त भीती होती. कसली भीती वाटते ना? म्हणजे खरं सांग. आता काय उत्तर द्यायचं वसुताईला? रेशमला इतकं चांगलं आणि श्रीमंत स्थळ शोधूनही सापडणार नाही. सासूबाई, आमच्या घरात माझ्यामुळे. अरुंधती, आम्ही बोलतोय ना. वसुताई, अगं तुला या मीडियावाल्यांचं माहितीच आहे ना, काहीतरी नवीन बातमी हवी असते यांना. खरी असो किंवा खोटी, चांगली असो किंवा वाईट. मीडियावाल्यांनी कितीही खोटे नाटे आरोप केले, होत्याचं नव्हतं करायचा प्रयत्न केला ना, पण आपण चोख असलं ना तर कुणालाही घाबरायची गरज उरत नाही. बरोबर? आता इतक्या वर्षांनी मी तुझ्या घरात आले, पण ते पूर्वीचे संस्कार अजूनही तसेच आहेत. अरे देवा, अरे देवा देवा. एक्सलेंट मम्मा. खरंच खूप चांगली न्यूज आहे. शेखर खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि मावशी सुद्धा रेशमला खूप सुखात ठेवेल. आणि अतिशय महत्वाचं म्हणजे दिग्विजय, धांगडे पाटलांबरोबर सरंजामींचं नाव जोडलं गेलं तर आपल्याला आणखीन अपॉर्च्युनिटीज मिळतील. आपण नुसते धांगडे पाटलांचे व्याहीच नाही तर बिझनेस मध्ये पार्टनर सुद्धा होऊ. आणि म्हणून हे लग्न झालंच पाहिजे. मम्मा, लग्नाआधीच हे प्रपोजल मी मावशी समोर मांडतो. आय एम शुअर हे बिझनेस डील नक्कीच सक्सेसफुल होईल. काय झालं? काय एवढ्यानं ओरडलीस? अरुंधती, तू 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 ठीक आहेस ना? झुरळ दिसलं म्हणून ओरडले. झुरळ? झुरळ पाहून एवढी ओरडलीस तू? अगं केवढा घाबरलो आम्ही. कमाल आहे तुझी. अशी कशी ग तू? नाही, खरं तर मी झुरळाला घाबरत नाही. म्हणजे गावाकडची असल्यामुळे असेल तसं. आमच्याकडे काय मुंग्या किडे नदीवर पाडावर सगळीकडेच असतात. त्यामुळे खरं तर इतकी कधीच भीती वाटली नाही कसली. पण आता अचानक झुरळ दिसलं आणि खरंच भीती वाटली म्हणून ओरडले. नाही नाही, तू काही आता बोललीस ना त्याचा अर्थ कळतोय तुला? म्हणजे माहेर सुटलं तू. आता तू खरी सासरकडची झालीस. आमच्या पदीसारखी शहरातली मड्डम झालीस. कळतंय का? बरं चला बाई, झोपूया, नाही तर पुन्हा यायचं हो झुरळ. चल चल झोपायला चल आता. हो. रेशम खरंच खूप सुखी राहील तुमच्याकडे वसू मावशी. तुमच्या हाताला आबांसारखाच प्रेमाचा ओलावा आहे. किती दिवसांनी असा हात माझ्या डोक्यावर प्रेमाने कोणीतरी फिरवलाय.